ऑफ ऑल, गुड इव्हनिंग एव्हरीबॉडी. आजची आपली जी एक्सरसाइज आहे सेम एक्सरसाइज 4.2 प्रॉब्लेम आहे आपले. ते रिमेनिंग प्रॉब्लेम मोस्टली आता 3 आहे आणि 3च्या 3ही लेटरचे आहे. त्या 3 पैकी शक्यतो पहिले मी 2 शिकवतो आणि एक थोडा वेगळ्या टाइपचं शिकवतो. टाइम असला तर तिसरं पण सांगणार, नाहीतर तिसरं तुम्ही ओके. लेट रूल आपण सर्वांनी याच्या आधीच्या चॅप्टरमध्ये शिकलेला आहे. हाच लेट रूल आपल्याला आज 4th चॅप्टर मध्ये सुद्धा बघायचा आहे. तर पहिले आपण प्रॉब्लेम लिहा. इंटिग्रेशन 0 टेंड्स टू पाय बाय 2 इंटिग्रेशन 0 टेंड्स टू पाय बाय 2 x into sin x dx. Integration 0 tends to pi by 2 x into sin x dx. जेव्हा दोन टर्म मध्ये मल्टिप्लाय असतो तेव्हा तिथे आपण लेट रूल लावतो. पण हा जो आपला लेट रूल असतो, लेट म्हणजे काय असते? एल म्हणजे लॉग, बरोबर. ए म्हणजे अल्जेब्रिक, हा एक्स अल्जेब्रिक आहे आणि हा जो साइन आहे हा ट्रिग्नोमेट्रिक आहे. एक्स अल्जेब्रिक, साइन ट्रिग्नोमेट्रिक. तो लक्ष द्या. आय ए टी ई म्हणजे पहिले पाहिजे अल्जेब्रिक, मग पाहिजे ट्रिग्नोमेट्रिक. पहिले अल्जेब्रिक, तर पहिली टर्म इथे अल्जेब्रिकच आहे आणि दुसरी टर्म आहे ट्रिग्नोमेट्रिक. म्हणजे लेट रूलला जो सिक्वेन्स पाहिजे असतो तो सिक्वेन्स बरोबर आहे. मग डायरेक्ट आपण आता आपला लेट रूल लावू. पहिले प्रॉब्लेमला आय कन्सिडर करू. लेट रूल आपला काय असतो? फर्स्ट टर्म इनटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड टर्म माइनस इंटिग्रेशन कर्ली ब्रैकेट इंटिग्रेशन ऑफ सेकंड टर्म into derivatives of first term curly bracket complete dx. आज तो अपना लेट रूल. आपण लेट रूल लावला. लेट रूल काय असतो एकदा पुन्हा लक्षात घ्या. फर्स्ट टर्म इंटिग्रेशन ऑफ सेकंड टर्म माइनस इंटिग्रेशन कर्ली ब्रैकेट इंटिग्रेशन ऑफ सेकंड टर्म into derivatives of first term curly bracket complete dx. हा असतो आपला लेट रूल. सेम जसा लेट रूल आपण शिकलो आहे तसेच प्रॉब्लेम करायचे आहे. चेंज फक्त काय आहे तर इथे लिमिट दिली आहे. लिमिट कोणती आहे? 0 टेंड्स टू पाय बाय 2. तर इथं पण येणार 0 टेंड्स टू पाय बाय 2. या इंटिग्रेशनला पण 0 टेंड्स टू पाय बाय 2. या इंटिग्रेशनला नाही. का बरं? कारण या फक्त या cos x ला लिमिट दिला 0 टेंड्स टू पाय बाय 2. हे टोटली रॉंग आहे. असं लिहिलं का पूर्ण प्रॉब्लेम गेलं कामात. याला कसं सॉल्व करायचं बघा. या दोघांमध्ये रिलेशन इंटूचं आहे ना. दोघांमध्ये रिलेशन कशाचं आहे? इंटूचं. म्हणून यांना दोघांना मिळून लिमिट द्यावी लागते. x into sin x चा आन्सर मायनस cos x आलं. फक्त cos x ला लिमिट नाही तर इंटू असल्यामुळे या दोघांना मिळून लिमिट द्यायची आहे आपल्याला 0 टेंड्स टू पाय बाय 2. हे सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप आहे, लक्षात ठेवा. मायनस इंटिग्रेशन 0 टेंड्स टू पाय बाय 2. याला तर पहिले फक्त सॉल्व करतो आपण. sin x चे इंटिग्रेशन माइनस cos x into x चा डेरिवेटिव 1 dx. I as it is माइनस साइन बाहेर काढून घेऊ. काय झाला? x into cos x
लिमिट 0 टेंड्स टू पाय बाय 2. हे मायनस साइन जर बाहेर काढली तर मायनस मायनस हा काय होऊन जाणार प्लस. तर इथं पहिले प्लस ची साइन लिहू, मग इंटिग्रेशन जसच्या तसा मायनस साइन बाहेर काढली cos x into 1 cos x. तर या इंटिग्रेशन मध्ये फक्त काय येणार cos x dx पुन्हा i साइन कोणती मायनस जसच्या तशी x into cos x 0 टेंड्स टू पाय बाय 2 साइन प्लस जसच्या तशी cos x चं इंटिग्रेशन sin x. So sin x limit 0 tends to pi by 2. Cos x the sin x limit 0 tends to pi by 2. Okay, write down this fast. हे विद्यार्थी मित्रांनो लेट रूलचा हा पहिला प्रॉब्लेम होता. मागच्या चॅप्टर मध्ये आपण लेट रूलचे खूप सारे प्रॉब्लेम घेतले, बट लिमिट असलेला हे पहिला प्रॉब्लेम. आता दुसरा प्रॉब्लेम लिहा. इंटिग्रेशन 0 टेंड्स टू 1 इंटिग्रेशन 0 टेंड्स टू 1 x into tan inverse x dx. 0 tends to 1 x into tan inverse x dx. आता याला सॉल्व कसं करायचं लक्ष द्या. सर्वात पहिले प्रॉब्लेमला ऍज इट इज I कन्सिडर करू. L I L लेट L A I लेट L I ना तो L I A E E. L म्हणजे लॉग, I म्हणजे इनवर्स, E म्हणजे अल्जेब्रिक, E म्हणजे ट्रिग्नोमेट्री आणि E म्हणजे आपलं असते एक्सपोनेन्शियल. बरोबर. आता मला सांगा अकॉर्डिंग टू अवर लेट रूल पहिले काय पाहिजे इनवर्स, मग काय पाहिजे अल्जेब्रिक. पहिले इनवर्स पाहिजे मग अल्जेब्रिक पाहिजे. इथं काय आहे पहिले अल्जेब्रिक आहे मग इनवर्स आहे. सिक्वेन्स बरोबर आहे का नाही. मग सिक्वेन्सला काय करायचं पहिले चेंज करायचं. पहिली स्टेप समजली. सिक्वेन्सला का बरं चेंज केलं ते लक्षात आलं तुमच्या. दोन टर्मचा जर मल्टिप्लाय असला तिथं आपण लेट रूल लावतो, बट लेट रूल लावत असताना पहिले काय चेंज करत असतो आपण सिक्वेन्स. ओके, नाउ सी हियर I as it is integration 0 tends to 1 sequence change tan inverse x into x dx. आता याला सॉल्व करू. ही झाली फर्स्ट टर्म, ही झाली आपली सेकंड टर्म. ओके, काय येणार फर्स्ट टर्म into integration of second term minus integration curly bracket integration of second term into derivatives of first term curly bracket complete dx. लावला पूर्ण फॉर्म्युला. पुढे tan inverse x as it is into हा इंटिग्रेशन ऑफ काय आहे x. इंटिग्रेशन ऑफ x याला जर सॉल्व केलं, सॉरी लिमिट घेऊन घेऊ 0 टेंड्स टू 1 0 टेंड्स टू 1. याला द्यायची नाही सांगितलं मागच्याच प्रॉब्लेम मध्ये. आता इथं फॉर्म्युला कोणता लागते आपला x रेस टू n. काय असतो x रेस टू n x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. मग इथं n म्हणजे किती आहे 1च आहे ना. काय होणार x रेस टू 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1. बट यालाच लिमिट द्यायला लागते का नाही सांगितलं नाही. याच्या सोबत ही टर्म इनटू असते, दोघांना मिळून लिमिट द्यायला लागते आपल्याला.
दोघांना मिळून लिमिट 0 टेंड्स टू 1. ओके, साइन मायनस इंटिग्रेशन ॲज इट इज. आता पहिले फक्त कोणता ब्रॅकेट सॉल्व करायचा, कर्ली ब्रॅकेट. x चं इंटिग्रेशन सेम, x स्क्वेअर बाय 2 इनटू, आता इथं tan इनवर्स x चं काय म्हटलंय, डेरिव्हेटिव्ह. tan इनवर्स x चं डेरिव्हेटिव्ह काय होणार, 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर कर्ली ब्रॅकेट कंप्लीट dx. ओके, राइट डाउन दिस. समोर आता एक प्रॉब्लेम कसं होणार लक्ष द्या. बघा, लिमिट सोबतच द्यायची, म्हणून पहिले याला घेऊन द्यायचं असं काही नाही करायचं. जोपर्यंत लिमिट देत नाही त्याला ॲज इट इज लिहित आणायचं. I इक्वल टू tan इनवर्स x इनटू काय लिहिणार, फक्त मी x स्क्वेअर, आणि जो अपॉन मधला 2 होता हा कॉन्स्टंट होता, दिले बाहेर काढून टाकू ब्रॅकेटच्या वर 2. I इक्वल टू 1/2 tan इनवर्स x इनटू x स्क्वेअर. ओके, लिमिट ॲज इट इज, किती आहे लिमिट, 0 टेंड्स टू 1. साइन मायनस, आता हे बघा या कर्ली ब्रॅकेट मध्ये पण आपली कॉन्स्टंट टर्म आहे, कोणती, 1/2. हा जो 1/2 आहे हा डायरेक्ट या इंटिग्रेशनच्या बाहेर लिहित असतो आपण. 1/2 बाहेर, इंटिग्रेशन 0 टेंड्स टू 1. काय राहिलं मग आता कर्ली ब्रॅकेट मध्ये, हा x स्क्वेअर आहे आणि अपॉन मध्ये 1 प्लस x स्क्वेअर आहे, x स्क्वेअर अपॉन 1 प्लस x स्क्वेअर डी. इथपर्यंत झालं. पुढं आता याला समोर कसं सॉल्व करू लक्ष द्या. 1/2 x into x square 0 tends to 1 1/2. अशी मी तुम्हाला एक टाइप सांगितली होती, आणि टाइपचं नाव सांगितलं होतं ऍडजस्टमेंट टाइप. आणि ऍडजस्टमेंट टाइप याच्यासाठी म्हटलं होतं का जेव्हा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये दोघांची जी डिग्री काय असते सेम, तर त्या टाइपला आपण नाव दिलं होतं ऍडजस्टमेंट टाइप. आणि ओळखाची कशी, तिची टेक्निक सेम सांगितली होती. कारण न्यूमरेटरची डिग्री आणि डिनॉमिनेटरची डिग्री जर सेम असली तर आपण काय करायचं ऐकून घ्या. ब्रॅकेट घेऊन घेतो पहिले. काय करायचं, तर डिनॉमिनेटर जसच्या तसा पहिले न्यूमरेटर मध्ये घ्यायचा. 1 प्लस x स्क्वेअर 1 प्लस x स्क्वेअर सांगितली होती स्टेप, आठवत असेल थोडं. डिनॉमिनेटर पहिले जसच्या तसा न्यूमरेटर मध्ये लिहायचा. मग इथं तर फक्त x स्क्वेअर आहे, इथं 1 प्लस x स्क्वेअर आहे, तर -1 ऍडजस्ट करा. +1 -1 गेट कॅन्सल, आलं बरं x स्क्वेअर. पुढं 1/2 tan inverse x into x square 0 tends to 1 -1/2. आता जिथून आपण ऍडजस्ट केलं तिथूनच प्रॉब्लेम सेपरेट करायचा. 0 tends to 1 1 plus x square upon 1 plus x square dx minus integration 0 tends to 1 1 upon 1 plus x square dx. केलं सेपरेट. आठवत आहे का, अशी मेथड आठवत आहे का तुम्हाला? सेम ऍडजस्टमेंट टाइप टीच केली आहे आपण. मागचे बुक मधले पेजेस पलटून पाहिजा. ऍडजस्टमेंट टाइप, डेरिव्हेटिव्ह टाइप पूर्ण शिकवल्या होत्या त्या टाइप. I equal to 1/2 tan inverse x into x square
0 टेन्स टू 1 माइनस 1 बाय 2 0 टेन्स टू 1 ही पूर्ण कॅन्सल काय राहिलं dx माइनस 0 टेन्स टू 1 1 अपॉन x स्क्वेअर आहे तो 1 कोणाचा स्क्वेअर आहे 1 1 चा स्क्वेअर असतो तो 1 प्लस x स्क्वेअर dx आता याला फक्त फॉर्म्युला लावून काय करायचं आहे आपल्याला सॉल्व राईट डाउन दिस आता विद्यार्थी मित्रांनो समोर कसं सॉल्व करायचं लक्ष द्यायचं क्लिअरली प्रॉब्लेम आपला होतच आलाय आता थोडंसंच बाकी आहे बघा आता याला सॉल्व करत असताना I equal to 1 by 2 tan inverse x into x square 0 is to 1 minus 1 by 2 dx चे इंटिग्रेशन काय येते x 0 tends to 1 जसच्या तशी लिमिट dx चे इंटिग्रेशन x लिमिट 0 tends to 1 sin कोणती मायनस 1 अपॉन इकडे x स्क्वेअर आहे म्हणजे इकडे a स्क्वेअर 1 अपॉन a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर काय असतो 1 बाय a tan इनवर्स ऑफ x बाय a 1 बाय a tan इनवर्स ऑफ x बाय a तर इथं a म्हणजे किती आहे 1 काय होणार ते 1 बाय 1 इनटू tan इनवर्स ऑफ x बाय 1 a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर चा फॉर्म्युला मग 1 बाय 1 ते कामाचा आहे का नाही फक्त tan इनवर्स काय आलाय आन्सर x लिहू मग आपण tan इनवर्स x लिमिट 0 टेन्स टू 1 आता पूर्णपणे प्रॉब्लेम झाला सॉल्व आता सगळ्यांमध्ये लिमिट पुट करणं चालू करायचं आता लिमिट कशा पुट करू लक्ष द्या पहिले जिथं जिथं x आहे तिथं अप्पर लिमिट मग लोअर लिमिट बघा 1 by 1 tan inverse 1 into 1 square जिथं जिथं पहिले x होता तिथं तिथं पहिले अप्पर लिमिट पुट केली sin मायनस tan inverse 0 into 0 square पहिले जिथं जिथं x होता तिथं 1 पुट केला मग मायनस साइन दिली मग जिथं जिथं x होता तिथं 0 पुट केला डायजेस्ट मध्ये या स्टेप्स राहत नाही कोणतीही डायजेस्ट उचलून पहा तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून मी एवढे इलॅबोरेट करून देत असतो प्रॉब्लेम अप्पर लिमिट पुट केली पहिले अप्पर लिमिट पुट केली मग साइन दिली मायनस मग लोअर लिमिट पुट केली आता इकडे बघा मायनस 1 बाय 2 ऍज इट इज ब्रॅकेट ऍज या x मध्ये पहिले 1 मायनस या x मध्ये 0 साइन मायनस या x मध्ये पहिले 1 tan इनवर्स 1 येणार मायनस त्या x मध्ये 0 tan इनवर्स 0 येणार ब्रॅकेट पण या x मध्ये पहिले 1 पुट केलं tan इनवर्स 1 मग मायनस साइन लिहू आणि मग या x मध्ये 0 पुट केला tan इनवर्स 0 आता सॉल्व करा 1 by 2 tan इनवर्स 1 किती होते पाय बाय 2 tan इनवर्स 1 पाय बाय 2 1 चा स्क्वेअर तर 1 च मायनस 0 into tan इनवर्स 0 तर 0 देणार आहे आन्सर मायनस 1 by 2 1 minus 0 1 साइन कोणती मायनस tan इनवर्स 1 किती होते पाय बाय 4 आणि tan इनवर्स 0 0 म्हणजे फक्त tan इनवर्स 1 चं किती येईल पाय बाय 4 1 minus 0 1 sin मायनस tan इनवर्स 1 किती तर पाय बाय 4 पुढं पाय बाय 2 minus 0 पाय बाय 2 म्हणजे 1 into पाय पाय 2 into 2 4 minus 1 by 2 into 1 minus 1 by 2
मायनस मायनस प्लस 1 into पाय पाय 2 into 4 8 आता पाय बाय 4 प्लस पाय बाय 8 याला जवळ लिहून घेऊ I equal to पाय बाय 4 प्लस पाय बाय 8 जवळ लिहिलं पाय बाय वाली टर्म मायनस 1/2 मायनस 1/2 I equal to याला सॉल्व करून घ्या 8 into पाय 8 पाय 4 into पाय 4 पाय 8 पाय पर 4 पाय 12 पाय आणि 8 4 जा 32 8 4 जा 32 म्हणजे 12 पाय अपॉन 32 12 पाय अपॉन 32 मायनस 1/2 बराबर भाग जातो का 2 चा भाग जाते बराबर किती ना तिथं 6 आणि खाली